तर नमस्कार मंडळी, आमच्या गावाकडं काही दिवसापूर्वी बिबट्याची एवढी चर्चा रंगली होती की काय सांगू. निस्ती आपदा माझी. काही लोकांना स्वतःच्या पोरांचा वाढदिवस आठवत नव्हता, पण बिबट्या कुठं दिसला ते मिनिटात सगळं सांगत होती. काल रात्री 9:17 उसात बिबट्या शिरला एवढं लोकांना म्हणत होतं. अरे म्हणलं तुम्ही काय CCTV आहे काय गावात? आमच्या गावात एक काका आहेत, लय नुसतं पुढं 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 सगळ्याच्या. ती म्हणलं मला अजिबात बिबट्याची भीती वाटत नाही. मी म्हणलं का काका? तो मला खाणारच नाही म्हणलं. मी म्हणलं का बरं? ती म्हणलं मला डॉक्टरने सांगितलं, मला तुम्हाला साखर आहे, BP आहे, कोलेस्ट्रॉल सगळं काय सांगितलं. मग मी म्हणलं काका एक काम करा, बिबट्या आला ना सगळ्यात पहिलं तुम्ही जाऊन बिबट्यासमोर बसायचं. सगळं रोग बिबट्याला लागत्याल आणि बिबट्या मरल आणि तुम्ही जगचाल. म्हणलं खरं राव काका, आता काय सांगायचं काकाला. आणि एवढं सगळं झाल्यावर मी ठरवलं आता रात्री बाहेर पडायचंच नाही. पण गावात आई म्हणाली जरा दूध घेऊन येतो का? मी म्हणलं आई बिबट्या आहे. आई म्हणाली दूध आण नाही तर घरात येऊ नको. तेव्हा मला वाटलं की बिबट्यापेक्षा आईच लय डेंजर आहे. गावात एवढी बॉम्ब झाली होती, लय खतरनाक. आता वाटलं आपण काही दिवस म्हणलं आता पुण्याला जावं, किमान तिथं तरी शांतता मिळेल. इथं हा काय मुताची पंचायत झाली होती, गावाकडे कुठं जायचं म्हणलं अंधारचं तरी. मी बॅग भरली, गाव सोडायचं ठरवलं. स्टँडवर आलो, मनात म्हणलं आता बिबट्यापासून आपली सुटका झाली. पुण्यात आलो आणि स्वारगेटला उतरलो. पहिलं किती वाजलंय मोबाईल काढाय बघितला तर पहिलीच बातमी, पुण्यात बिबट्याचा वावर. दांडेकर पुलावर दिवसा ढवळ्या बिबट्या फिरतोय. मी म्हणलं आईला अवघड आहे, माझ्या मागं आला काय म्हणलं. गावात बिबट्या दिसला की लोक घरात पळायची आणि पुण्यात बिबट्या दिसला की लोकांचं आधी मोबाईल काढायची, व्हिडिओ काढायची, रील बनवायची आणि खाली कॅप्शन मध्ये टाकायची अनएक्सेप्टेड गेस्ट इन पुणे. अरे म्हणलं का ती बिबट्या आहे, गेस्ट नव्हतं. काय सांगायचे. गावातल्या लोकांनी मला फोन केला, करा आता तरी बरं आहे का, घाबरायचं बंद झालंय का, पुण्यात गेलाय, कसं काय वातावरण. मी म्हणलं आता काय सांगू अवस्था. तुमच्यापेक्षा म्हणलं जवळनं मी बिबट्याची बातम्या बघतोय, आता काय सांगू तुम्हाला. आता माझी अवस्था अशी झाली, गावात राहिलो तर बिबट्याची भीती, पुण्यात आलो तर बिबट्याची बातमी. म्हणून मी ठरवलं पुण्यात देऊन पण काय उपयोग नाही. आता काय सगळीकडे असलं चालू आहे, म्हणलं आता कुठं शांत ठिकाणी जावं. आता म्हणलं लोक म्हणे तळजायला लय शांतता आहे, तिकडे जावं. तर तळजायला तिथं जावं म्हणलं, शांतता असते तिकडं काय नाही. तर कोणी तर म्हटलं बिबट्या ते जंगलात झालाय. आईला म्हणलं आमची फाटली. हा बिबट्या आहे का आमचा नातेवाईक? म्हणलं जिकडं मी जाईल तिकडंच येतो या, काय कळलं ना. उद्या म्हणलं मी मुंबईला कदाचित गेलो तर बिबट्या म्हणाल अरे कुठं होता तू, मी तुझीच वाट बघत होतो. मग झालं काय लय अवघड झालं. ही अशी आमची बिबट्याची अवस्था होती. त्या चर्चेनेच आमचं घाम फुटला होता. नमस्कार, धन्यवाद.